शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी गिरीश चंदने, खारघर नवी मुंबई, वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तज्ञ. आजपासून मी एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू करतोय. माझे साधारणपणे 12,000 फॉलोअर्स झालेले आहेत फेसबुकला. युट्यूबला पण 1700 सबस्क्रायबर आहेत. तर आम्ही एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू करतोय. त्या सिरीजचं नाव आहे वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान समज आणि गैरसमज. तर याच्यामध्ये आपण वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानाबद्दल, त्याची इतिहास काय आहे, हिस्ट्री काय आहे, याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये खूप चांगले व्हिडिओ तयार होणार आहेत. मी दर दिवशी काही व्हिडिओ बनवून हे पाठवीन. त्याच्यामध्ये एडिटिंग जास्त नसेल, कारण ते एडिट करायला वेळ नाहीये तेवढा. तर मला जेवढं जमेल त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ पुन्हा पाठवणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि वॉटर कंडिशनर सारखं एक सुंदर तंत्रज्ञान किती उपयोगी आहे आणि त्याचे समज काय आहेत आणि गैरसमज काय आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता आपण सुरुवात करूया. कुठलंही स्क्रिप्ट नाहीये. मी डायरेक्टली मनापासून जे काही येतोय ते सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. तर वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानाची सुरुवात कधी झाली असा तुमचा एक मनामध्ये प्रश्न असेल तर ही सुरुवात साधारणपणे माहितीप्रमाणे 1945च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला रशियामध्ये झालेली आहे. तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की सगळीकडे चुंबक मॅग्नेट हे पहिल्या खूप इतिहासामध्ये खूप दिवसापासून आहेत. म्हणजे जो पहिला रेडिओ तयार झाला, ग्रामोफोन तयार झाला, याच्यामध्ये लाऊडस्पीकरसाठी मॅग्नेट असल्याशिवाय काही होऊ शकत नव्हतं. तर मॅग्नेट तयार करणं ही गोष्ट पहिल्यापासून झालेली आहे. त्याच्यानंतर त्या मॅग्नेटचा वापर करून स्पीकर तयार झाले आणि जनरेटर, इलेक्ट्रॉनिक डायमिओ अशा बऱ्याचशा ठिकाणी आपलं मॅग्नेटचा आपल्या आयुष्यामध्ये रोल असतो. तर रशियामधल्या संशोधकांनी काय केलं की त्यांना एक प्रश्न भेडसावत होता. तो म्हणजे काय व्हायचं की त्याच्यामध्ये त्यांच्या रेडिएटरमध्ये, गाड्यांमध्ये जे कुलंट असायचं ते कुलंट त्यावेळेला आजच्या काळासारखं हिरवं तांबडं कुलंट नव्हतं. त्यावेळेला कुलंट जे होतं ते साधं पाणी वापरायचे. तर ते पाणी वापरायचे, त्या पाण्यासाठी त्यांनी मॅग्नेट्स वापरायला सुरुवात केली. आणि त्यांना असं लक्षात आलं की मॅग्नेट जर वापरले तर आपल्या कुलंटमध्ये ते जे दगड तयार होतात, साका जमा होतो, तो तसा होत नाही. मग त्याच्यावरती आणखी संशोधन होत गेलं आणि त्यातनं मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर तयार झालं. तर मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर काय असतं, तर मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर हा एक रिकामा पाईप असतो. त्या पाईपच्या भोवताली त्या काळामध्ये काळ्या कलरचे पाईप मॅग्नेट वापरले जायचे. त्याला म्हणायचे फेराइट मॅग्नेट. आता त्यांचं नाव स्टोनियम फेराइट मॅग्नेट वगैरे वगैरे आहे. तर विषय साधा सोपा इतकाच आहे की ती जी मॅग्नेटिक ऊर्जा असते ती ऊर्जा पाण्यामधील कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याची क्षमता नष्ट करते आणि त्याच्यामुळे मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर चालतं. हा सगळा 1945 पासून ते 1980 पर्यंत प्रवास मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर चालू होता. तिथपर्यंत इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनरचा जन्म पण झाला नव्हता. मग 1980 नंतर काय झालं तर 1980 मध्ये बॉब ओडेन नावाचा जो एक सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा तो प्लंबर होता. अजूनही त्याची कंपनी आहे केअर फ्री वॉटर कंडिशनर म्हणून. कोणी सर्च केलं तर तुम्हाला केअर फ्री वॉटर कंडिशनर ऑस्ट्रेलिया म्हणून एक कंपनी सापडेल. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक धातूची नळी बनवली. त्या नळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नोबल मेटल्स टाकले. म्हणजे आपण कसं सांगता येईल तर ते पंचधातू आहे ना, तर पंचधातूची नळी बनवली. त्या नळीला एक विशिष्ट प्रकारचा आकार दिला आणि त्याच्यातनं जेव्हा पाणी जायला लागलं तर पाण्याचं घर्षण व्हायचं आणि एक गॅल्व्हॅनिक सेल नावाचा एक प्रकार तयार व्हायचा. आणि मॅग्नेट काय करायचे तर चुंबकीय क्षेत्र वापरून आतमध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार करायचे. त्याच्याऐवजी बॉब ओडेननी काय केलं केअर फ्री वॉटर कंडिशनरमध्ये, तर त्यांनी असाच पद्धतीचा एक ईएमएफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा वेगळ्या पद्धतीने तयार केला. त्याचं नाव आहे रेडॉक्स पोटेन्शियल, REDOX, रिडॉक्स पोटेन्शियल, किंवा त्याला आणखी एक शब्द आहे झिटा पोटेन्शियल, ZETA. आता रिडॉक्स काय आणि झिटा काय, तर जेव्हा पाण्याचं पंचधातूच्या एका वस्तूबरोबर घर्षण होतं त्यावेळेला तुमचा जो सेल असतो त्या गॅल्व्हॅनिक सेलची रिॲक्शन होते आणि त्यावेळेला तुमच्या पाण्यामध्ये एक प्रकारचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक फोर्स तयार होतो आणि तो फोर्स कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याचा गुणधर्म सोडण्यास भाग पाडतो. आता पहिले मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर आले, नंतर कॅटॅलिटिक वॉटर कंडिशनर आले. तर 1980 पासून ते आतापर्यंत कॅटॅलिटिक वॉटर कंडिशनर आज पण चालतात. मी तुम्हाला कंपनीचं नाव घेऊन पण सांगतो. मुंबईला ॲक्वा वॉटर कंडिशनर नावाची कंपनी आहे. अतिशय चांगलं काम आहे त्याच्यामध्ये. कॅटॅलिटिक वॉटर कंडिशनर ते बनवतात, ऑस्ट्रेलियामध्ये बनवतात, इकडे इम्पोर्ट करून इकडे लावतात आणि त्याचे रिझल्ट चांगले येतात. ते आम्ही का वापरत नाही त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगेन. पण कॅटॅलिटिक वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान आहे हे पूर्णपणे रेडी आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान पण रेडी आहे. सर्वात गेम चेंजिंग ह्याच्यामध्ये जो सुरुवात झाली ती झाली 1995ला.
1995 किंवा 95 पण मी मला ते जास्त म्हटलं, 1990च्या आसपास. तर 1990 उजेडाला का लागलं तर लक्षात घ्या मित्रांनो की कॉम्प्युटरचा शोध लागलाय. ऍपल कंपनीने पहिला कॉम्प्युटर बनवला 78-79च्या आसपास. तर त्याच्या आधी ट्रान्झिस्टरचा शोध लागला होता. तर ट्रान्झिस्टरचा शोध लागल्यानंतर जसजसं इलेक्ट्रॉनिक त्याचं क्रांती होत गेली तर त्याच्यामधनं ट्रान्झिस्टरचा शोध लागल्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवीन क्रांती व्हायला लागली. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय तर एसएमपीएस पॉवर सप्लाय, त्याच्यानंतर इन्व्हर्टर, हाय फ्रिक्वेन्सी इन्व्हर्टर वगैरे वगैरे. तर त्याचा अमेरिकेमध्ये काही लोकांनी वापर करून त्यांनी काही प्रोडक्ट तयार केली आणि त्या प्रोडक्टचं नाव आलं इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर. तर इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर म्हणजे काय करायचं तर काही कॉईल तयार केल्या त्यांनी, वायरिंग केलं आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार केलं. पण ते मॅग्नेटिक फील्ड हे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फील्ड होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायचं ते अतिशय कमी तीव्रतेचं असतं, पण ते मॅग्नेटिक फील्ड सारखं बदलत असतं. परत लक्षात घ्या, मी रिपीट करतोय, मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर पहिल्यांदा आले, कॅटॅलिटिक वॉटर कंडिशनर नंतर आले. पण या दोघांमध्ये फरक असा होता की हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार करायचे, तो आतमध्ये व्होल्टेज तयार करायचे, सिग्नल तयार करायचे, तो सिग्नल हा चेंज व्हायचा नाही, हा बदलायचा नाही, तो फिक्स असायचा. त्यामुळे त्याच्या रिझल्टला मर्यादा होता. इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनरमध्ये संशोधकांना हे माहिती पडलं की जर का आपण हे मॅग्नेटिक फील्ड कमी तीव्रतेचं बनवलं आणि जर का ते सारखं बदलणारे बनवलं तर त्याचे रिझल्ट काहीतरी वेगळे येऊ शकतात. त्याच्यावर ट्रायल झाली, मग त्याच्यावरती स्केल वॉचर कंपनी तयार झाली, स्केल ब्लास्टर कंपनी तयार झाली आणि सर्वात चांगली कंपनी तयार झाली. त्या कंपनीचं नाव आहे हायड्रोपाथ. हायड्रोपाथ कंपनी 1992ला तयार झालेली आहे. अजूनपर्यंत ती वॉटर कंडिशनर बनवते. त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या किमती वगैरे एवढ्या अवाढव्य आहेत की त्या भारतासारख्या विकसित देशाला ते परवडत नाहीये, हा मोठा प्रश्न आहे. तर 1995ला इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर तयार झालं आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर तयार झाल्यानंतर वॉटर कंडिशनरला खूप चांगले दिवस आले. साधारणपणे आता माझ्या मते जवळजवळ हा व्हिडिओ आपण इथं थांबूया. त्याच्यामध्ये मी हा व्हिडिओ इथपर्यंत केला. आता याचा पुढचा व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये टाकतो. धन्यवाद.